भव्य शेतकरी व नागरिक सत्कार सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले माझे सहकारी बहुजन समाजाचे नेते आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर, आता आपल्या समोर बोलले ते आदरणीय बंडू काका, आदरणीय दिनेश भाऊ बच्चाव, दिलीप पाटील, शिवनाथजी जाधव, त्याचबरोबर निलेशजी कसवे, दीपकजी पगार, संजय तेवरे, कृष्णा ठाकरे, विशाल पवार, तेजस आहिरे, विजय पाटील, डॉक्टर अजय पाटील, आदरणीय सचिन पाटील, देवेंद्रजी पाटील, सगळी जळगाववरून आलेली मंडळी आहे. रमेश काका जाधव, आबा जाधव, दीपक जाधव, बबन जाधव, गौरव जाधव, आदरणीय व्यासपीठ आणि सातमाने गावातील सर्व शेतकरी भावांनो, तरुण मित्रांनो, माझ्या भगिनी आणि माझ्या पत्रकारांनो, मी रात्रीच मुक्कामला काकांच्या घरी आलो आणि बऱ्याचशा चर्चा आम्ही वेगवेगळ्या विषयावरती या ठिकाणी केल्या. सकाळी आबांच्या असेल काही शेतकऱ्यांच्या घरी गेलो, बागेमध्ये गेलो आणि मग गावामध्ये रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. आई राजमाता अहिल्याबाई होळकरांचं दर्शन घेतलं. मला वाटतंय बाहेर आल्यानंतर विष्णू मुंडांचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं. अशा अनेक आणि सगळं गाव पडळकर साहेब तुम्ही यायला पाहिजे होता. ज्यावेळी मी घरं बघितले, मी वेगळ्या देशात आलो का काय असं मला वाटायला लागलं. म्हणजे नुसतं घर नाही, घरातली आतली रचना, अगदी डायनिंग टेबल पासून, कोच पासून, अगदी मी फॅन सुद्धा बारकाईनं बघत होतो. बाथरूम मध्ये गेल्यानंतर मोठा टपही होता आंघोळीला काका. म्हणजे एक आगळं वेगळं वातावरण मला पाहायला मिळालं. आणि मी बोलता बोलता म्हटलं की आता शेतकऱ्याच्या समोर एक महत्वाची चिंता आणि प्रश्न तयार आहे. तो म्हणजे शेतकऱ्याच्या लेकरांना कोण मुली देत नाही. आणि गावागावामध्ये तशी मोठी यादी आहे. हे मी ज्यावेळी काकांना रात्री बोललो त्यावेळी काका म्हणले आमच्या गावात तो प्रश्नच सदाभाऊ येत नाही. म्हणजे हे कशातून निर्माण झालं. अगदी तुमच्या गावाला अनेक तरुण शेतकऱ्याच्या तोंडातून मी ऐकलं की आमच्या गावाला दुबई म्हणतात, कॅलिफोर्निया म्हणतात. पडळकर साहेब, मी आबांच्या शेतामध्ये गेलो आणि डाळिंबाचा आकार बघितला, त्याची साईज एवढी मोठी आणि ते डाळिंब एवढं सुंदर, म्हणजे दृष्ट लागावं असं लाल भडक ते डाळिंब, वजनदार. आणि मी मंत्री असताना मला द्राक्षाचा आणि डाळिंबाचा शेतकरी इकडे भेटायला आला की आम्हाने आमच्या डाळिंबाला क्रॉप कव्हरची गरज आहे आणि त्याला तुम्ही अनुदान द्या. त्यावेळी मी रोजगार हमी मधून द्राक्षाला आणि डाळिंबाला क्रॉप कव्हर साठी अनुदान द्यावं असा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश त्यावेळी दिला आणि आता काही अंशी तुम्हाला अनुदान मिळायला लागलं. पण क्रॉप कव्हरचं संशोधन शोध हे कुणी लावला? सातमाने गावातील शेतकऱ्याने लावला. हे महत्वाचं आहे. म्हणजे आमच्या विद्यापीठानं नाही लावला. इथं मी आबांच्या शेतावर गेलो, बघितलं अनेक अवजार, तण काढायचं अवजार, शेणखत घालायचं अवजार, अगदी मोबाईलवर तुम्ही पाणी द्यायला लागला, मोबाईलवरनं खत द्यायला लागला, शेणखत मोबाईलवरनं द्यायला लागला.
म्हणजे मी तर म्हणेल राज्यातल्या कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आणि संशोधकाने खरा संशोधक आणि शास्त्रज्ञ कुठं आहे हे जर पायाचा असेल तर त्यांनी सातमाने गावाला मुक्कामला यावं. कारण आपल्या राज्यातले कृषी विद्यापीठ हे पांढरं हत्ती आहेत. तिथं संशोधन होत नाही. तिथं फक्त त्या कुरणात बैल चरत असतात. त्यांच्या संशोधनातून शेतकरी पुढे आला नाही. या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं शेतीमध्ये जर कुणी संशोधन केलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या बळीराजानं केलेलं, शेतकऱ्यानं केलेलं. राज्याच्या कृषी मंत्र्यांना मी सांगेन, आता नव्यानं त्यांनी कार्यभार घेतलेला आहे. त्यांना सांगेन की एक दिवस मुक्कामला सातमान्याला या आणि येताना डावे उजवे आणू नका. तुम्ही एकटे या, शेतकऱ्याच्या शेतावर मुक्काम करा आणि सकाळी सातमाने शिवारातली शिवार फेरी करा. मग तुम्हाला समजेल शेतकरी शेती काय असते, आधुनिक शेती काय असते. कारण आपला दुर्दैव आहे, तुमच्या भागातलं कृषी मंत्री झालं नुसतं हात फिरवीत बसलं. दुर्दैव आहे शेतकऱ्यांचं की कृषी मंत्री कधी बांधावा आला नाही, तो तिथं थांबला नाही. त्यानं शेतकऱ्याला विचारलं नाही तुला काय तंत्रज्ञान पाहिजे, बियाणं कोणतं पाहिजे. अरे इथं फिरताना मला शेतकरी सांगायला लागला की शेतीची अवजारं बाहेरच्या देशामध्ये चांगली आहेत, भाव ती अवजारं आली पाहिजे, ते बियाणं आलं पाहिजे. काकांनी एक फळ मला सकाळी खायला दिलं. ते म्हणले ह्याच्यात प्रोटीन आहे. ते फळ कुठलं आहे, बाहेरचं आहे. ते रोप कुठं आलं पाहिजे, आमच्यात आलं पाहिजे. पण ते रोप आणायचं असेल तर कृषी मंत्री झोपायला शेतावर आला पाहिजे, तर त्याला कळल. पण कृषी मंत्री, मी मगाशी म्हणलं बारामतीचा गडी बी झाला, ते फक्त बारामतीचं संशोधन केंद्रच दाखवीत बसलंय देशाला. बारामतीला या आणि आमचं केंद्र बघा, संशोधन केंद्र. मी शरद पवारांना सांगेन, बारामतीचं संशोधन केंद्र हे सरकारच्या खजिन्यावर उभा राहिलंय, लुटी उभा राहिलंय. खरं संशोधन केंद्र पवार साहेब बघायचं असेल तर ते सातमाने गावाला या, मग कळल काय आहे. हे सगळे कृषी मंत्री वगैरे हे तुम्हाला मी आज शेतकऱ्यांना सांगतो, प्रामाणिक तुमच्या बाजूनं कोणी नाही, कोणी नाही. प्रामाणिक समज, सत्तेवर कोण बी येऊन दे, एकाला छटाडावून काढायचा आणि दुसऱ्याला घ्यायचा, फरक एवढाच आहे. गडी बदलतो या, धोरण तेच आहे. जर धोरण बदलायचं असेल तर शेतकऱ्याची सुद्धा वोट बँक झाली पाहिजे. जोपर्यंत शेतकऱ्याची वोट बँक होत नाही तोपर्यंत आपल्याला कोण भागापरत नाही. तुमचा कांदा, अरे किती जिल्हा आपण पिकवतो कांदा, 3-4 जिल्हा महाराष्ट्रामध्ये खातोय अख्खा देश. काय थोडा गुजरात मध्ये होतोय, कर्नाटक मध्ये होतोय, मध्य प्रदेश मध्ये होतोय. शहरात काय कांदा पिकतोय का? पण कांद्याचा भाव वाढला की ते मंत्र्याला खुर्चीवरनं बाजूला करत या. आणि आम्ही कांद्याचा भाव पडला तरी त्याला हलगे लावून वाजवीत आणतोय का नाही, त्याच्या पायावर पाणी ओततोय का? अजून काय वाटोळं राहिलं असलं तर करण मग.
अरे ह्याला जबाबदार आपण आहे. मी अनेक वेळा सांगितलं, आपण बोलायला शिकलं पाहिजे, प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे. मी आज तुम्हाला सांगतो, इथं बंडू काका बोलले, बंडू काका तुमचं मार्गदर्शन भारी वाटलं. मी लय वर्ष झालं तुमच्याकडे येतोय, पण तुम्ही बी मुरडान मारायला तयार नाही. तुम्ही बी वाकून बघताय खिडकीतनं, ती घर कसं आहे, त्याचं हात कसं चाललं. या कुठल्या बी खिडकीतनं वाकून बघा. आज गेलो त्याला लावून तुम्ही काका, तुम्हाला जर आमदार व्हायचं असेल आणि सामान्य माणसाचा प्रश्न तिथं मांडावा असं वाटत असेल तर तुम्ही शेतकऱ्याची बाजू घ्या, मैदानामध्ये या. मी काय काका येडा आहे का? मी दोनदा आमदार झालो, मंत्री झालो. मला वाटत नाही का कुणाच्या तरी घरात कोठड्या घेऊन मुक्कामाला जावं? मी का गेलो नाही? याचं कारण शरद जोशीच्या विद्यापीठामध्ये तयार झालेला मी विद्यार्थी आहे. मी शेतकऱ्याशी कधी प्रतारणा करणार. आता पडळकर लोक म्हणतात सदाभाऊ निळाच ओघात ह्यांचं कसं काय जमतंय, काय भानगड आहे ते असं बोलतं. त्याचं कारण आहे, गोपीचंद पडळकर हा विस्थापितांचा नेता आहे आणि प्रस्थापितांच्या छाताडावर पाय देतो, म्हणून आम्ही त्याच्या बरोबर आहे. काका लक्षात आलं का? त्यामुळं मी काकाला विनंती करतो, प्रचंड अभ्यास आहे, सगळं आहे, तुम्ही या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं नेतृत्वाची गरज आहे. मी काका तुम्हाला सांगतो, देवाभाऊ नावाचा माणूस मुख्यमंत्री झाला. आम्ही दोघं त्या माणसाच्या मागे काय? अरे 60 वर्ष राज्य कुणी केलं? 60 वर्ष या राज्यावर हुकूमत कुणाची होती? या 60 वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्या शेतकऱ्याला, गावगाड्याला काय मिळालं? पवार साहेब मराठे होते, विलासराव देशमुख साहेब मराठे होते, पृथ्वीराज चव्हाण मराठे होते, अशोक चव्हाण मराठे होते, वसंतदादा पाटील मराठे होते. मग मराठा समाजाला का तुम्ही नाव घेतलं? का आरक्षण दिलं नाही? आणि म्हणून खऱ्या अर्थानं जो मराठा समाजामध्ये जन्माला आला नाही, ज्यानं गब्बर सिंगाची टोळी उभा करून हा महाराष्ट्र लुटला नाही, साखर कारखाने बुडवले नाही, बँका बुडवल्या नाही, शिक्षण संस्था काढल्या नाही, असा देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस राज्यामध्ये सत्तेवर आल्यावर मराठा समाजाला 10% आरक्षण मिळालं. पहिल्यांदा दिलं, ते टिकवून दाखवलं. ज्याने घालवलं त्याच्या विरोधात आम्ही बोललो नाही. परत दिलं, परत टिकवून दाखवलं. मराठा समाजासाठी सारथी नावाची संस्था उभा केली. विद्यार्थ्यांना त्यामध्ये अनेक सवलती दिल्या. अण्णासाहेब पाटील महामंडळ उभा केलं. मराठा समाजाला रोजगार दिला, कर्ज दिली. एवढंच काय? ठीक आहे, केंद्राची योजना आहे, किसान सन्मान योजना राज्याची आहे, त्याच धर्तीवरती योजना 12,000 यायला लागलं. त्याच्या पुढे जाऊन इथं माझी लाडकी बहीण आहे, 1500 रुपये यायला लागलं. अरे हे पैसा गावगाड्यात आलं, हे 60 वर्षात कधी आलं नव्हतं. एवढंच काय, पण 7.5 HP पर्यंत वीज मोफत देण्याचा निर्णय हा फक्त देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. मी बंडू काका एवढं का सांगितलं? त्यात देवेंद्र फडणवीसचं नाव देवेंद्र देशमुख नाही पाटील असतं
तर रुपया मिळाला नसता. त्याचं नाव फडणीस आहे म्हणून मिळतंय. त्याचं आडनाव जर देशमुख पाटील असतं तर काय मिळालं असतं? द्राक्ष बागायतदार संघाचा संचालक सत्कार करा, डाळिंब बागायतदार संघाचा संचालक सत्कार करा, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक जेवढी हाणायची तेवढी हाणली त्याचा सत्कार करा. का काय हो फरक आहे? त्या माणसानं आज त्या माणसाला घरला का जातो? त्याचं कारण आहे त्याचं आडनाव फडणीस आहे म्हणून त्याला घेरला जातो. पण मी आज या व्यासपीठावरनं सांगतो, गावगाड्यातला शेतकरी, 12 फुलतेदार आणि माझ्यासारखा रयत मराठा हा देवाभाऊच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. कारण देवाभाऊ नावाचं व्यक्तिमत्व हे या महाराष्ट्रामध्ये गरीब मराठ्याचं नेतृत्व करत आहे. 18 पगार जातीचं नेतृत्व करत आहे, 12 फुलतेदाराचं नेतृत्व करत आहे. कारण तो माणूस लॉबिंग करून राजकारणामध्ये उभा नाही म्हणून आमच्यासारखी माणसं त्या माणसाबरोबर आहे. आणि म्हणून गोपीचंद पडळकर डरकाळी फोडतो त्यावेळी मी खांद्याला खांदा लावून का असतो? लय वर्ष तुम्ही आम्हानी तुडवलं या, आता तुम्हानी तुडवणारा कोणतरी तुमचा बाप उभा राहिला या. ही वस्तुस्थिती आहे काका. आम्ही दोघही फकीर माणसं. अरे आमच्याकडे काय होत? हा खानापूर आटपाडीमध्ये दुष्काळ भागातला एक शिक्षकाचा पोरगा प्यायला पाणी नाही. मी एका डोंगर माथ्याच्या बारक्याच्या कुशीमध्ये जन्माला आलेला शेतकऱ्याच्या पोटचा पोरगा, 2 एकर जमीन. पण अशा फटाण माणसांना या महाराष्ट्रामध्ये जर आमदार कुणी केला असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. बचाव साहेब, काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यानं माझ्यावर गुन्हा किती आहे? 263 गुन्हा होत. काय आम्ही पाकिट मारतो? अरे आम्ही उसाचं आंदोलन केलं, कांद्याचं केलं, कापसाचं केलं, दुधाचं केलं. आंदोलन आम्ही एका भागात करत होतो. पण महाराष्ट्रभर आंदोलन उभा राहिलं की तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमच्यावर गुन्हे दाखल केले. कोण होतो आम्ही? आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्रामध्ये देवाभाऊ नावाचा माणूस देव म्हणून उभा राहिला या. म्हणून या प्रस्थापितांना आम्ही आज येऊ देणार नाही. आम्ही ठरवलंय आमची लढाई वाडा विरोध गावगाडा, प्रस्थापित विरोध विस्थापित अशी आमची लढाई आहे. आम्हाला गावगाड्याला वैभव द्यायचा आहे. आणि म्हणून निश्चितपणानं मी या गावाचं कौतुक करेन. कारण डाळिंबामध्ये तर आपण पुढे आहेत. पण तुमची मागणी आहे पडळकर साहेब आपल्याला लावून धरायला लागेल. कारण बांगलादेशामध्ये निर्यात शुल्क जवळजवळ मला वाटते बांगलादेश जर माल निर्यात होत असेल तर त्याच्यावर टॅक्सेस किलोला 135 रुपये लावतोय. ते रद्द झालं पाहिजे ही मागणी आम्ही दोघं तुमची लावून धरतो. आणि त्यांचं मत आहे की बाबा दुबई मार्गे व्हिएतनामला जात आहे, बांगलादेशाला आमचं डाळिंब जात आहे. अजून नव्या बाजारपेठा शोधाव्यात आणि आमचा डाळिंब हे खऱ्या अर्थानं जगाच्या वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये गेलं पाहिजे. पडळकर साहेब, आपण एक काम करूया की डाळिंब संशोधन केंद्र एक सांगोल्याला आहे. पण आपण पणन विभागाच्या मंत्र्यांना भेटू आणि इथं वेअरहाऊस, पॅकिंग, गोडाऊन, कोल्ड स्टोरेज आणि निर्यात सुविधा केंद्र हे 7 माने गावाला पणनच्या माध्यमातून उभा करा. फक्त तुम्ही जागा द्या, आम्ही दोघं जो प्रयत्न करू.
अरे शेतकऱ्याला जगाची बाजारपेठ समजली पाहिजे हे तत्वज्ञान शरद जोशीनं शिकवलं. अरे ही भूमी शरद जोशींच्या, ही माती शरद जोशींच्या, त्या मातीनं मला उभा केलं. त्या मातीनं आम्ही खऱ्या अर्थानं आज तुमच्या समोर उभा आहे. त्या मातीनं शरद जोशींच्या मातीनं आम्हाला लढायला शिकवलं, झुंजायला शिकवलं. आणि म्हणून निश्चितपणानं त्याही संदर्भामध्ये आम्ही काम करू. दुसऱ्या बाजूला दीपक पगार आणि शिवनाथ भाऊ म्हणतील किंवा तुम्ही सदाभाऊ कांद्यावर काय बोलला नाही. कांदा म्हणलं की सगळ्यांचा वांदा होतोया, पण कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा चिकाटीत आहे. या परिसरामध्ये मला माहित आहे की कांदा चाळी विद्यापीठानं सुद्धा संशोधन करून त्या चाळी कशा असाव्याच्या या संदर्भामध्ये काही कांदा चाळी निर्मिती केल्या नाही. पण कांदा चाळी निर्मिती करण्यामध्ये आणि संशोधन करण्यामध्ये पहिला नंबर हा नाशिक जिल्ह्याचा आहे आणि तुमच्या गावाचा आहे. त्याला अनुदान वाढवलं पाहिजे. इथं शिवनाथ भाऊ दीपकजी आहे, मी मंत्री झालो पाठीमागचं अनुदान रद्द केलेलं सगळं अनुदान त्यावेळी मी वाटलं आणि मागल त्याला कांदा चाळ त्यावेळी दिली. तिसरा माझे सहकारी गोपीचंदजी पडळकरजी आणि मी, आम्ही दोघं जे काय करायचं ते आम्ही दोघं एकदा ठरवलं की आम्ही कामाला लागतो. बचाव साहेब म्हणत असतील जरा गोपीचंद पडळकर आक्रमक असते, सदाभाऊ ही काय भानगड आहे. भानगड वगैरे काही नाही. आम्ही ठरवलंय हम भी नंगे तुम भी नंगे. तुम्ही जर आम्हाने नंग केलं असेल तर तुम्हाने नंग केल्याशिवाय आम्ही मरत नाही. तुम्हाने नाही बचाव साहेब सांगितलं, कारण प्रस्थापिताच्या डोळ्यात डोळं घालण्याची हिम्मत ही गावगाड्यातल्या पोराची नव्हती, पण प्रस्थापिताच्या डोळ्यात डोळं घालायची हिम्मत शरद जोशींनी निर्माण केली आणि तीच परंपरा गोपीचंद पडळकरांना आम्ही चालवत आहे. तुम्ही मोरे नानांचं भाषण ऐकलं असेल, प्रल्हाद कराडकरांची भाषण ऐकली असतील. फार वेगळ्या धाटणीची माणसं होती. आणि म्हणून आम्ही दोघांनी, तुम्ही ज्यावेळी आमच्याकडे आला आणि आल्यानंतर बबन वगैरे सगळे कार्यकर्ते आले. एक दिवस माझी भेट नाही झाली, दुसऱ्या दिवशी आपण भेटलो. मुंबईला गाडीतनं बोलत आलो. बंडू नाना बबनरावजी मला एवढे सांगायला लागले की सदाभाऊ तो कारखाना आमच्याकडे जो आलेला आहे टायर जाळून ऑइल तयार करायचा केमिकल कारखाना, मग आमच्या डाळिंबाच्या बागाचं कसं नुकसान होतंय. आमच्या गावातल्या महिलांनी कपडे उन्हात घातली तर काजळी इतिया, आमका एक म्हातार दमा लागून मेलं या. मग डाळिंब कुठं कुठं जात या, मग डाळिंबाची साईज काय असते या, आमची घरं कशी आहेत, आमच्या ग्रामपंचायतीची निवडणूक होत नाही, सोसायटीची होत नाही. 3 तास ते मला सांगत होतं. मला 7 माने गाव पाठ झालं, वावर पाठ झाली, डाळिंबाची शेतं पाठ झाली, मला तुमची घरं पाठ झाली. एवढं पाठ झालं. त्याला म्हणलं आता तू तर गाडीतनं उतार, नाहीतर मी तर उतार. जर म्हणलं तू मुंबई पर्यंत आलं तर मी 100% पागल झाल्याशिवाय राहणार. मग बबनराव म्हणला भाऊ आम्ही एवढं प्रयत्न करतोया, पण ते ऑइल जो केमिकल कारखाना बंद व्हायला तयार नाही. आम्ही सगळ्यांच्याकडे जाऊन आलो. सगळे आम्हाला होईच म्हणते ती.
त्याला म्हणलं आमदाराकडे गेला, खासदाराकडे गेला, अजून वर निवेदन दिले. मग काय सांगितलं? सगळे म्हणते ते चौकशी चालू आहे, बघतो आम्ही, तुमच्या पाठीशी आहे. मग मी बबनरावला म्हणलो ह्याच्यात काहीतरी गंमत आहे. मग बबनराव हुशार, त्यांच्यावर ते म्हणले सगळं गडी मॅनेज होते, ते तुमचं कसं आहे? मी बबनरावला आणि सगळ्यांना म्हटलं तुम्ही योग्य ठिकाणी आलाय, आता तू शांत राहा, आता काम आमचं. मग आम्ही दोघं बसलो, पत्र तयार केलं, मुख्यमंत्र्याला दिलं, अधिवेशन चालू, खाली प्रश्न तिन्ही टाकला, वर मी टाकला. प्रश्न याच्या अगोदरच तुमचा केमिकल फॅक्टरी कारखाना बंद झाला. त्याच्या पुढं बबनराव मला म्हटलं तर मॅनेज होतीला. मी बी जरा बांधाव बसून राहिलो, काय कुठनं सुगावं लागतोय का बघावा म्हटलं. पण गेल्या महिन्यात मोठा माणूस आहे माझ्या भागातला, मी नाव नाही सांगणार, त्यांचा मला फोन आला. त्यांना मी सर म्हणले तुम्हाने आणि पडळकरांना काही लोक भेटायला येणार आहे. मी म्हणलो आता त्यांचा पडळकरांचे म्हणलो कुठं चाललेला खेळ मला माहित नाही, पण म्हणलं मी इथं आहे, मी त्यांचा शोध घेतो. म्हटलं काम तरी सर सांगा. नाही म्हणले सटाण्यावरनं मालक यायला लागली, मालेगाववर. मी म्हणलं त्यांचं नाव मी काय मला सांगितलं त्याने. म्हटलं कशाला यायला लागले? म्हणले त्या सातमान्याचं प्रकरण आहे, तुम्ही जरा सबोरीनं घ्या, तुमचं काय असलं तर होऊन जाईल. इथं सगळा माझा मायबाप शेतकरी आहे. मी त्या माणसाला फोनवरनं सांगितलं जे सातमान गाव माझा शेतकरी मायबाप आणि माझी माऊली ज्या गावाला हिमालयाच्या उंचीवर घेऊन निघाल्या, त्या गावाशी सदाभाऊ गोपीचंद प्रतारणा करणार नाही. आणि म्हटलं तू देऊन देऊन आम्हाला काय देणार? अरे तू काय आमचं आयुष्य तर वाढवून देणार नाही. आणि म्हणून त्या कंपनीच्या मालकाला सांगतो, अरे भाडकाव, तुला जे मिळालं नाही ते प्रेमाने मिळालंय, तो आशीर्वाद मिळालाय. अधिकाऱ्यांना फोन लावून मी सांगितलं, अरे हा केमिकल झोन नाही, केमिकल इंडस्ट्रीज नाही, मग केमिकल झोन नसताना तुम्ही कंपनीला परवानगी दिली कशी? तुमची चौकशी लावली जाईल. आणि आज तुम्हा गावकऱ्यांना सांगतो, आम्ही दोघं आलो, कोण बी होते, हा कारखाना जर परत चालू झाला तर आम्ही दोघं कारखाना फोडायला तुमच्या बरोबर आहे. देणार ठेवा, फोडायला. आणि म्हणून तुम्ही त्याची चिंता अजिबात करू नका. वर्ण जरी सरकारनं परवानगी दिली, त्यानं न्यायालयातनं जरी परवानगी आणली, तरी सुद्धा कारखान्यातलं कामगार कुठला आहे? बिहार. आम्ही कुठला आहे? छत्रपती शिवाजी राजांच्या महाराष्ट्रातल्या आम्ही मावळा आहे. योग बिहारी गडी तर दिसणार नाही, मग बघू कसा चालतोय. आणि म्हणून तुम्ही खचू नका. जर परत त्या कारखान्यातनं धूर निघाला तर आमचा जाळ काय असूया हे दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्हाला परत एकदा तुम्हा सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि बंडो काकांना विनंती करतो, काका खिडकीतनं खाली उतरा
आणि आता तुम्ही आमच्या बरोबर मैदानात या. निश्चितपणानं हा बळीराजा डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्हा दोघाला तुम्ही बोलवलं, आधार सत्कार केला. मी गावात आल्यानंतर काकांच्या घरी मुक्कामला थांबलो. आमच्या विशालच्या मामांच्या घरी वगैरे तिथल्या सगळ्या मायमाऊल्यांनी एवढी चांगली राहिल्यानंतर खाणं पिणं. पडळकर साहेब रात्री तुम्ही आला पाहिजे होता, लय मस्त जेवण केलं. माझ्याकडे डबा नव्हता म्हणून मी घेतलं नाही. एवढं चांगलं सकाळी फळं खायला, नाश्ता खायला, एवढं मस्त वातावरण. म्हणजे खऱ्या अर्थानं मला दुबईला आल्यासारखं वाटलं. ते वैभव असंच राहावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.